देशभरात पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ सुरूच. पेट्रोल 87 पैसे तर डिझेलच्या दरात 91 पैशांची वाढ. 10 दिवसात तिसऱ्यांदा इंधनाच्या दरात वाढ. नागपुरात पेट्रोल डिझेल सर्वात महाग. पेट्रोल 108 रुपये 99 पैसे प्रति लिटर तर डिझेलचे दर 95 रुपये 57 पैशांवर. मुंबईत पेट्रोल 107 रुपये 55 पैसे तर पुण्यात पेट्रोल 108 रुपये 76 पैसे प्रति लिटर. दिल्लीमध्ये सीएनजीच्या दरात पुन्हा 1 रुपयाची वाढ. सीएनजीचे दर 81 रुपये 9 पैसे प्रति किलोवर. 10 दिवसात तिसऱ्यांदा सीएनजीच्या दरात वाढ. सर्वसामान्य मुंबईकरांचा वडापाव महागला. वडापावसाठी आता 20 ते 35 रुपये मोजावे लागणार. व्यावसायिक गॅस सिलेंडर, खाद्यतेल आणि पावाचे दर वाढल्यामुळे वडापावच्या दरात 5 ते 7 रुपयांची वाढ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा वंदे भारत एक्सप्रेसनं प्रवास. पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर फडणवीस मुंबईतनं शिर्डीला वंदे भारतनं रवाना. शिर्डीमधील कार्यक्रमाला हजेरी लावणार. छत्रपती संभाजीनगरात राजकीय नेत्यांनाही इंधन टंचाईचा फटका. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि एमआयएम नगरसेवक कुणाल राऊत यांच्या वाहनांना इंधन मिळेना. मध्यरात्री 3 तास रांगेत वाट पाहण्याची वेळ. अकोला जिल्ह्यामध्ये इंधन टंचाई. अनेक पंपावरती डिझेल नसल्याचे बोर्ड. वाहन चालकांना नाहक त्रास. शेती कामांना डिझेल नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता. स्टेट बँक सलग 6 दिवस बंद राहणार. 23 मे पासून 28 मे पर्यंत बँकेची कामकाज बंद. कर्मचाऱ्यांचा संप. वीकेंडच्या सुट्ट्यांमुळे बँक बंद. बँकांचे अनेक व्यवहार खोळंबणार. नीट प्रकरणात आणखी एका प्राध्यापिकेला अटक. प्राध्यापिका मनीषा हवालदारला पुण्यातून ताब्यात घेतलं. प्रकरणी आतापर्यंत 11 जणांना अटक. लातूरमधल्या 4 डॉक्टरांची सीबीआय चौकशी सुरू. राज्यात उष्माघाताच्या रुग्णांमध्ये वाढ. आतापर्यंत 232 रुग्णांची नोंद. विदर्भ आणि मराठवाड्यात उष्माघाताचे रुग्ण सर्वाधिक. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन.